शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका योग्यच आहे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय। काँग्रेस काळात सुद्धा पेपर फुटले, काँग्रेसने किती जणांचे राजीनामे घेतले असा सुद्धा पलटवार अशोक चव्हाणांनी केलाय। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रधानांनी राजीनामा दिलाय। मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय। पाहूया। देशाची एकता अबाधित राहावी आणि भारताच्या एकाही विद्यार्थ्याचे भवितव्य आणि भविष्य कायदेशीर गुंतागुंत अडकू नये म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका अतिशय योग्य आहे। ती संवेदनशीलता दाखवली आहे। स्वतः विद्यार्थी चळवळीतून ते समोर आलेले आहेत। एक विद्यार्थी कार्यकर्ता ते केंद्रीय शिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल त्यांची कटिबद्धतेवर कोणतेही दुमत असण्याचं काही कारण नाही। काँग्रेसच्या काळात जेवढे पेपर लीक झाले त्या बाबतीमध्ये एक तरी कधीतरी मंत्र्यांना राजीनामा घेतला होता का? कधी पंतप्रधान मनमोहन सिंगना स्पष्टीकरण द्यायला दिलं होतं का? मोदी साहेब वारंवार जनतेशी बोलतायत, जनतेचा आवाज ऐकून घेतायत। मन की बात खऱ्या अर्थाने मोदी साहेबच ओळख